1689चा काळ। एकीकडे स्वराज्यावर मुघल हल्ले करत होते आणि याच वेळी दुसरीकडे स्वराज्याच्या अंतर्गतही तणाव निर्माण झाला होता। छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू कवी कलश आणि शिर्के यांच्यात वाद झाला। कार्तिक मासी कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले, कलश पळोनी खिलणीयावर गेला, अशी जेदे शकावलीमधील नोंद आहे। कवी कलश आणि शिर्के यांच्यात झगडा झाला। त्यात शिर्क्यांनी कवी कलश यांना पळवून लावलं। तेव्हा कवी कलश हे खेळणा किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर गेले। कवी कलशाचा पराभव झाल्यावर शंभूराजे स्वतः खेळण्याकडे आले आणि त्यांनी शिर्क्यांना पळवून लावलं। यानंतर जेव्हा पुन्हा रायगडावर परतताना छत्रपती संभाजी महाराजांनी डोंगराळ दुर्गम संगमेश्वरचा मार्ग निवडला। रायगडाला वेढा पडलेला असल्याने त्यांना लवकरच गडावर पोहोचायचं होतं। पण दुर्दैव, छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मुकामी आहेत आणि ही वार्ता मुघल सरदार मुकर्रब खानला मिळाली। औरंगजेबाने आधीच मुकर्रब खानला 25,000ची फौज देऊन पन्हाळ्याच्या मोहिमेवर पाठवलं होतं। हीच ती संधी साधून मुकर्रब खान आपल्या 2-3 हजार सैनिकांसह संगमेश्वरकडे वळला। इथे संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांसोबत 400 ते 500 भालाईत स्वार मावळे होते। त्यांनी हार मानली नाही। संभाजी महाराजांनी प्रतिकार केला। या स्वराज्याच्या दुश्मनांविरुद्ध तलवारी उगारल्या, पण दुर्दैवाने प्रतिकार अपुरा पडला। मराठ्यांचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या तावडीत सापडले। मुकर्रब खानानं त्यांना कैद केलं। मुघलांना मिळालेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं यश होतं। यानंतर संपूर्ण इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना मुघल कैद करून घेऊन जात होते, तेव्हा महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही का? तर अशा 2 कथा ज्याच्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते, त्याबद्दल जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर पहिली कथा अशी आहे की जेव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी संगमेश्वरला पकडलं, तेव्हा मुघल त्यांना सह्याद्रीतून वळणानं पन्हाळ्याच्या पूर्वेला वारणा नदी पार करत शिराळ्याकडे घेऊन निघाले। ही खबर ज्योत्याजी केसरकर नावाच्या सरदाराला मिळाली। ज्योत्याजी यांनी लगेचच आपल्या मावळ्यांची जमवाजमव केली। मुघल ज्या वाटेने शंभूराजांना घेऊन शिराळ्यातून खाली पूर्वेकडे जाणार होते, तिथे त्यांनी सापळा लावला। ते झाडामागे दगडाआड लपून बसले। आता त्या काळातला शिराळा पेटा परिसर म्हणजे जंगलं, डोंगरदऱ्या, टेकडांनी व्यापलेला अवघड मुलूक, जिथे लपायला, हल्ला करायला किंवा पळ काढायला जागाच जागा। मुघलांचा ताफा आला। ज्योत्याजी आणि मावळ्यांनी विजेच्या वेगाने संभाजी महाराज ज्या मुघलांच्या तुकडीत होते त्यावर हल्ला चढवला। मुघलांची धांदल उडाली। मराठे हल्ला करून झटक्यात मागे सरत होते। या गडबडीत त्यांनी संभाजी महाराजांना मुघलांच्या तावडीतून सोडवलं। तेव्हा एका क्षणासाठी ज्योत्याजी आणि संभाजी महाराज समोरासमोर येतात। तेव्हा ज्योत्याजी महाराजांना विनंती करतात की महाराज, आपण आता पळून जावे। पण संभाजी महाराजांना पळून जाण्याचा विचार मुळीच पटणारा नव्हता। त्यांनी ज्योत्याजींना सांगितलं, मी पळपुटा नाही, मी पळणार नाही, मी लढेन, लढता लढता मरेन, पण पळणार नाही। हे बोलणं होतं ना होतं तोवर मुघलांचं सैन्य पुन्हा एकवटायला लागलं। आता उघडपणे मैदानी लढाई करणं शक्य नव्हतं, म्हणून ज्योत्याजी आणि त्यांचे मावळे गनिमी काव्याचा भाग म्हणून झाडाझुडपात, ओढ्या नाल्यात, दऱ्याखोरात गायब झाले। आता दुसरी कथा अप्पाशास्त्री दीक्षित नावाचे एक वेदशास्त्र संपन्न पंडित होते, जे युद्धकला, मल्लविद्या या सगळ्यात पारंगत होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी अप्पाशास्त्री यांना शिराळ्यात ज्योतिषी वतन दिलं होतं। अप्पाशास्त्री दीक्षित यांचे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांशी एकनिष्ठ संबंध होते। तर जेव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी पकडलं आणि शेख निजाम म्हणजेच मुकर्रब खान याने त्यांना घेऊन चिराळ्याजवळच्या कोटात एक रात्र मुक्काम केला आहे, ही बातमी अप्पाशास्त्रींच्या कानावर पडताच त्यांनी आपल्या तालीमखान्यातले तगडे मल्ल, गावातले लढाऊ माणसं आणि मराठा ठाण्यातली शिबंदी जमवली। या सगळ्यांना घेऊन त्यांनी संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी रात्रीच्या अंधारात मुकर्रब खानाच्या छावणीवर हल्ला केला। पण मुघलांचं सैन्य जास्त होतं, त्यांचा डाव भारी पडला। अप्पाशास्त्री आणि त्यांच्या माणसांनी संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी जीवाचं रान केलं, पण शेवटी ते सगळे पकडले गेले। मुकर्रब खानने काहीच विचारलं नाही। अप्पाशास्त्री आणि त्यांच्या साथीदारांचा थेट शिरच्छेद केला। हे सगळं घडलं महाशिवरात्रीच्या 4-5 दिवस आधी। दक्षिण घराण्याने अप्पाशास्त्रींची ही कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घराण्याचा ऐतिहासिक कामगिरीचा ठेवा म्हणून जपली। अप्पाशास्त्रींनी संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी केलेल्या हल्ल्याची तारीख हकीकत सांगते की हा हल्ला महाशिवरात्रीच्या 4-5 दिवस आधी झाला। महाशिवरात्री माघ महिन्यात येते
आणि 1689 मध्ये ती 8 फेब्रुवारीला होती। त्यामुळे 4-5 दिवस आधीच म्हणजे 3-4 फेब्रुवारी 1689 ही तारीख आपल्याला मिळते, जी संगमेश्वर येथील मुघलांच्या हल्ल्याच्या तारखेशी जुळते। तर जी पहिली कथा आहे ती लोककथा आहे असं म्हटलं जातं, पण ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। जोत्याजी केसरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले आणि संभाजी महाराजांचे खास मर्जीतले सरदार। छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर येसूबाई आणि शाहू महाराजांसोबत जोत्याजींनी मुघलांच्या कैदेत सर्व सुखदुःख भोगली। रायगड मुघलांच्या ताब्यात गेला। जुल्फिकार खानने येसूबाई, शाहूराजे आणि राजपरिवाराला कैद करून औरंगजेबाच्या छावणीत नेलं। तेव्हा येसूबाई आणि शाहूराजेंसोबत जोत्याजी केसरकरही होते। त्यांना बालवयातील शाहूराजेंची काळजी घेण्याची आणि त्यांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली होती। मुघल छावणीत मराठ्यांचे हल्ले आणि मुसळधार पावसामुळे अन्नधान्य आणि सरपण यांची टंचाई निर्माण झाली। येसूबाई आणि शाहूराजेंनाही या उपासमारीला सामोरं जावं लागलं। तेव्हा जोत्याजींनी शाहू महाराजांना तेलात भिजवलेली काकडी आणि भात खायला घालून त्यांची काळजी घेतली, असा जोत्याजींचा भावपूर्ण उल्लेख मल्हार रामराव यांनी लिहिलेल्या बखरीत आढळतो। त्यामुळे यांनी संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या दोन्ही कथा सांगतात की संभाजी महाराजांना मुघलांच्या कैदेतून सोडवण्याचे खरे प्रयत्न झाले होते, पण या कथांना कागदोपत्री ठोस पुरावे नाहीत। शिवकालातली बरीच कागदपत्र औरंगजेबाच्या स्वारीत किंवा कालौघात नष्ट झाली। त्यामुळे या कथा खऱ्या की खोट्या हे आपण ठरवू शकत नाही। पण खरंच छत्रपती संभाजी महाराजांना वाचवता आलं असतं तर आज स्वराज्याचा इतिहास आणखी वेगळा असता। अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।